इकॉनॉमिक्स हा असा विषय आहे, जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल आणि तो किती वाचत राहिला ना तरी तो कव्हर नाही होणार. तर मग आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, आपल्यासाठी प्रिलिम्सला कोणत्या कोणत्या टॉपिक्स मधनं कोणत्या कोणत्या सब टॉपिक्स मधनं प्रश्न येतात ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर असं रॅन्डम वाचत राहिले तर ते तुमच्या बाकीच्या विषयाचा टाइम खाणार आहे. बरोबर आहे, टाइम तर खाणारच आहे, प्लस तुम्हाला रिव्हिजन प्रॉपर देता येणार नाहीये, प्लस ज्या एरियातनं प्रश्न येत नाही तो एरिया वाचून त्याच्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे, मग त्यासाठी मी हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज. यामध्ये आपण काय डिस्कस करू की जे 15 प्रश्न येतात आपल्या इकॉनॉमिक्सचे, जी 31 मे ला एक्झाम आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याला जे 15 प्रश्न येणार आहेत तर ते 15 प्रश्न कोणत्या टॉपिक्स मधनं येणार आहे, कोणत्या सब टॉपिक्स मधनं येणार आहे, तर ते आपण डिस्कस करूया आज. ठीक आहे, आता हे पॉईंट इथं जे मी काढलेले आहे तर याचे हे पॉईंट कुठून काढलेले तर मागच्या 12 वर्षाच्या सगळ्या पूर्व परीक्षेचं अनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यातनं पॉईंट काढलेले आहेत. बरोबर, कारण आपल्याला पूर्व परीक्षेचा सिलेबस देताना असं काही डिफाईन नाही दिलेला. बरोबर आहे, जसं की याच्यामध्ये पॉव्हर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, असं काही म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र एका लाईनचा सिलेबस आहे आणि त्यातच सगळं काही आपल्याला कव्हर करायचं आहे. तर मग आजच्या या सेशन मागे, या व्हिडिओ मागे माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला PYQ अनालिसिस करण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो मी इथं वाचवणार आहे, प्लस तुमच्यासाठी जो महत्वाचे पॉईंट आहेत ते मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पाहिजे असेल तर याच्या नोट्स काढून घ्या. ठीक आहे, कारण तुमची ती ऍक्टिव्ह लर्निंग होईल. आपण सुरू करूया वेळ वाया न घालवता. बघा, पहिला जो टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचा, दरवर्षी प्रश्न आहे, दारिद्र्यावर दरवर्षी प्रश्न आहे. मग दारिद्र्यावर प्रश्न काय येतो, दारिद्र्याचे वेगवेगळे प्रकार आहे, दारिद्र्याच्या वेगवेगळ्या समिती आहे, दारिद्र्याच्या वेगवेगळे निर्देशांक आहे, इंडायसिस आहे, ते आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. आता फक्त तुम्हाला टॉपिकची लिस्ट देतोय मी. त्यानंतर विकास निर्देशांक, जसं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे, यावर दरवर्षी प्रश्न येतो. ठीक आहे, पुढे काय, शाश्वत विकास. यावर्षी तर असा प्रश्न विचारला की शाश्वत विकास ही संकल्पना पहिल्यांदा कोठे यूज झाली. बरोबर आहे, आणि जे पब्लिकेशन झालेलं आहे तर ते कोणत्या वर्षी आलं, असा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर नियोजन आणि पंचवार्षिक योजना, प्लॅनिंग आणि 5 इयर प्लॅन, याच्यावर दरवर्षी एक तरी प्रश्न असतो, ऍटलिस्ट कधी कधी 2 प्रश्न येतात. आता हे सगळे जे पहिले 4 टॉपिक आहे ना हे असे आहे की एक तर प्रश्न ऍटलिस्ट असतोच, कधी कधी 2 पण प्रश्न असतात. त्यानंतर लोकसंख्या, पॉप्युलेशन पॉलिसी 2000 ची जी आहे, 2000 ची पॉप्युलेशन पॉलिसी दरवर्षी प्रश्न आहे, दरवर्षी प्रश्न आहे. आणि काय, तेच टार्गेट विचारले, 2010 पर्यंत आपल्याला काय टार्गेट करायचंय, 2045 पर्यंत आपल्याला काय टार्गेट करायचंय, या पॉप्युलेशन पॉलिसीचे 2000च्या पॉप्युलेशन पॉलिसीचे शॉर्ट टर्म गोल काय आहे, लॉंग टर्म गोल काय आहे. त्यानंतर प्रमुख शासकीय योजना दरवर्षी प्रश्न आहे. त्यानंतर भूमी सुधारणा आणि कृषी, कृषीला इथे काय घेतलं मी, कारण कृषीवर सेपरेट खूप जास्त प्रश्न नाही आलेले आहेत, पण हे जे भूमी सुधारणा आहे ना, भूमी सुधारणा दरवर्षी एक प्रश्न आहे. त्यानंतर चलनवाढीवर काही वेळा प्रश्न विचारलाय, दरवर्षी नाही. त्यानंतर दरवर्षी प्रश्न कशावर विचारलाय, आर्थिक विचारवंत आणि सिद्धांत, जसं की शुमटर आहे, शुमटरनुसार आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वाढ म्हणजे काय. ठीक आहे, त्यानंतर रॅग्नर नक्स आहे, तो काय म्हणतो की आर्थिक वाढ म्हणजे काय, पॉव्हर्टी म्हणजे काय, संतुलित विकास म्हणजे काय, याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर उद्योग आणि सहकार दरवर्षी प्रश्न नाही, पण आलटून पालटून असे प्रश्न आलेले आहेत. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था ज्या बेसिकली न्यूज मध्ये असतात त्याच्यावर आहे, जसं की ब्रिक्स परिषदांवर प्रश्न आलेला आहे, इंटरनॅशनल सोलर एजन्सीवर प्रश्न आलेला आहे, गॅट जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस, ट्रेड अँड टॅरिफ्स, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाण्या अगोदर हे सगळे पॉइंट कव्हर करणारी एक आपली इकॉनॉमिक्सची बॅच आहे स्वाध्याय अकॅडमीच्या ऍपवर, तर ती तुम्ही घेऊ शकता. त्या बॅचचे फीचर बघा काय आहे, तर हे जे सगळे पॉइंट सांगितले ते प्रॉपर एंड टू एंड, बेसिक टू ऍडव्हान्स सगळे मी एक्सप्लेन केलेले आहे. बघा, मग या बॅचची वैशिष्ट्य काय आहे, तर आपण सिलेबस जो सांगितला मी आता तुम्हाला तो डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर ज्या काही इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट असतात, काही काही ऍडव्हान्स कन्सेप्ट, त्या अगदी सोप्या भाषेत डेलीचे एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर जो करंट डेटा आहे तो देखील आपण इन्क्लूड केलेला आहे, तो कशातनं, तो इकॉनॉमिक सर्व्हे मधनं असेल, तो बजेट मधनं असेल. त्यानंतर PYQ चा पूर्णपणे बेस घेतलेला आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे सगळे जे पॉईंट आपण काढलेत ते सगळे PYQ चा आधार घेऊन काढलेले पॉईंट आहे. आणि त्यानंतर आपल्या ज्या नोट्स असणार आहे तर त्या वर्कबुक फॉर्मॅटमध्ये आहे. वर्कबुक फॉर्मॅटमध्ये का, कारण तुम्ही ज्या वेळेस हे लेक्चर बघताय, तुम्ही काहीतरी फक्त बघणं सुरू ठेवू नये, तुमची पॅसिव्ह लर्निंग होऊ नये, ऍक्टिव्ह लर्निंग व्हावं. म्हणजे काय, तुम्ही काहीतरी पॉईंट लिहिताय, जेणेकरून काय, बघा, कोणतीही गोष्ट तुम्ही ज्यावेळेस लिहितात
त्यावेळेस डीप आपल्या ब्रेनमध्ये ते इनग्रेन केलं जातं, बरोबर आहे. ते लक्षात राहण्याची वारंवारता वाढते, प्रॉबॅबिलिटी वाढते. त्यानंतर मग काय की 30 तासाच्या आत ही बॅच आपण कव्हर केलेली आहे. आणि ही बॅच अशी आहे की कारण मार्केटमध्ये जे सोर्सेस आहे ती मी स्वतः वाचलेले आहे, त्यामुळे ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कोणताही सोर्स वाचण्याची गरज नाही. आपण सगळे पॉईंट यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. मित्रांनो, माझं नाव आहे दशरथ हेंबाडे. मी इकॉनॉमिक्समध्ये JRF आहे, इकॉनॉमिक्समध्ये PG केलेली आहे. बाकी जो सिलेबस आहे तो डिटेलमध्ये आपण बघूया, पुढे जाऊया. बघा, आता दारिद्र्य, ज्यावेळेस आपण दारिद्र्य पॉव्हर्टीचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस आता हे जे सगळे पॉईंट मी इथं लिहिलेले आहे तर ते सगळे तुमच्या PYQ चे पॉईंट आहेत, बरोबर आहे. निरपेक्ष दारिद्र्यावर प्रश्न आलेला आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ऍब्सोल्यूट पॉव्हर्टी. ऍब्सोल्यूट पॉव्हर्टी म्हणजे एकदम बेसिक नेसेसिटी पण त्यांच्याकडे नाहीये. त्यानंतर सापेक्ष दारिद्र्य, ज्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह पॉव्हर्टी, म्हणजे जास्त उत्पन्नाचा गट आणि कमी उत्पन्नाचा गट याच्यामध्ये काय करतो आपण, कंपॅरिझन करतो. त्यानंतर दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत घटक, याच्यावर दोनदा प्रश्न आलेला आहे. दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत घटक, किंवा एकदा प्रश्न असा आलेला आहे की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही दारिद्र्य भारतामध्ये का टिकून आहे. त्यानंतर शीरगणती गुणोत्तर ही संकल्पना आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. हेड काउंट रेशो, शीरगणती गुणोत्तर म्हणजे काय, जसं की समजा पॉव्हर्टी लाईन आहे आणि पॉव्हर्टी लाईनच्या अंडर ऍब्सोल्यूट पॉप्युलेशन किती, म्हणजे नंबर किती आहे, म्हणजे 1 लाख आहे, 2 लाख आहे, असं त्याला काय म्हणायचंय, शीरगणती गुणोत्तर म्हणायचंय. त्यानंतर एकूण दारिद्र्य दरी, ज्यालाच आपण दारिद्र्य तफावत गुणोत्तर पण म्हणतो आणि पॉव्हर्टी गॅप इंडेक्स पण म्हणतो किंवा टोटल पॉव्हर्टी गॅप पण म्हणतो. म्हणजे काय की पॉव्हर्टीच्या खाली जे लोक आहेत, बरोबर आहे, त्यांना वरती जर आणायचं असेल आपल्याला तर टोटल आपल्याला किती पैशाची गरज लागेल हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर समित्यांवर प्रश्न आलेले आहे वारंवार. पहिली आहे दांडेकर आणि रथ, PD ओझा समिती, लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर आणि रंगराजन समिती. हे तुमच्यासाठी व्हेरी IMP आतापर्यंत 2-2 वेळेस प्रश्न येऊन गेलेले आहे. ठीक आहे, याच्यावर काय प्रश्न आलेले आहे तर तेंडुलकर समितीने रिकमेंडेशन देताना, म्हणजे जसं की नवीन पॉव्हर्टी लाईन आपल्याला डिस्कस करायची आहे तर त्यामध्ये आपण कोणते कोणते निकष घेतले पाहिजे, जसं की हेल्थ एक्सपेंडिचर, एज्युकेशन एक्सपेंडिचर. त्यानंतर रंगराजन समितीवर देखील काय प्रश्न आलेले आहे की 2011-12 मध्ये त्याचं उत्पन्न, जसं की रुरल भागामध्ये 32 आहे, अर्बन भागामध्ये 47 आहे. 32 आणि 47 हे जर पर डे ला असेल तुमचं तर तुम्ही काय आहात, पॉव्हर्टीच्या वरती आहात, म्हणजे BPL तुम्ही नाही. हे आकडे त्यांनी सांगितलेले आहे. या दोघही समितींचे आकडे, तेंडुलकर आणि रंगराजन, ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत, ते पाठ करायचे आहे. याच्यावर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर गौरव दत्त आणि जागतिक बँकेची पॉव्हर्टी लाईन काय आहे, बरोबर आहे, जसं की $1.9 होती, त्यानंतर $2.25 झाली पर डे. त्यानंतर अजून काही त्यामध्ये अपडेट आले का ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर ह्याच वर्षी प्रश्न आला होता की ट्रिकल डाऊन थेअरी म्हणजे काय असतं, बरोबर आहे. ही एक थेअरी आहे जी पॉव्हर्टी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. त्यानंतर स्वयंरोजगार, वेतनाधिष्ठित रोजगार, ह्या ही जी 2 धोरणं आहेत याचा पॉव्हर्टी कमी होण्याशी काही संबंध आहे का, यावर प्रश्न आलेला आहे. UNDPच्या उपक्रमावर एकदा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या, म्हणजे तुम्हाला मी जे C रंगराजन आणि तेंडुलकर कमिटी सांगितली त्याच अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे की 2009-10 असेल, त्यानंतर 2010-11 असेल, तर ह्या वर्षीसाठी तेंडुलकर समितीनुसार रुरल भागामध्ये किंवा मग अर्बन भागामध्ये किती पॉप्युलेशन पॉव्हर्टी खाली आहे, वेगवेगळ्या राज्यातील दारिद्र्याचे प्रमाण, याच्यावरही प्रश्न आलेला आहे. पुढे आहे विकास निर्देशांक. विकास निर्देशांक आणि शाश्वत विकास. तर विकास निर्देशांकांवर दरवर्षी प्रश्न आहे, शाश्वत विकासावर पण दरवर्षी प्रश्न आहे. ठीक आहे, हे पॉईंट वेगवेगळे आहेत पण इथं आपण एकत्र केले आहे कारण ते इंटर रिलेटेड आहे. मग कशावर प्रश्न आलाय बघा, विकासाची मूल्य विचारलेत. कुणानुसार डायरेक्ट विचारलंय की अमर्त्य सेन आणि गावलेट डी यांच्यानुसार विकासाची मूल्य कोणती होती, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आर्थिक वृद्धी, किंडलबर्जर नुसार आर्थिक वृद्धी म्हणजे काय, असा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर संतुलित वृद्धी दर म्हणजे काय, संतुलित वृद्धी दर, बॅलन्स्ड ग्रोथ, बॅलन्स्ड ग्रोथ म्हणजे काय, याच्यावर 2दा प्रश्न आलेला आहे. सेम प्रश्न आलेला आहे बॅलन्स्ड ग्रोथवर. सर्वसमावेशक वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर Rio+20 वर 2दा प्रश्न आलेला आहे. एकदा घोषणापत्र आणि एकदा Rio+20 मध्ये त्याचे आउटकम काय होते. एक ग्रीन इकॉनॉमीची कन्सेप्ट जी आहे, ग्रीन इकॉनॉमीची कन्सेप्ट ती देखील काय आहे, याच्याशीच रिलेटेड आहे, ती देखील तुम्ही अभ्यासायची आहे. त्यानंतर शाश्वत विकास. शाश्वत विकास
याच्यावर डायरेक्ट असा प्रश्न आलेला आहे की शाश्वत विकास ही कन्सेप्ट पहिल्यांदा कोणत्या पब्लिकेशन मध्ये इंट्रोड्यूस झाली, हा एकदा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर शाश्वत विकास ही व्याख्या पहिल्यांदा कोणत्या रिपोर्टमध्ये देण्यात आली, जसं की ब्रुटलँड रिपोर्ट होता 1987चा, ज्याचं ऑफिशियल नाव होतं आवर कॉमन फ्युचर. आवर कॉमन फ्युचर याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास याची संकल्पना डिफाईन करण्यात आलेली होती. त्यानंतर MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स याच्यावर वारंवार प्रश्न आलेले. आता प्रश्न यावर नाही येत जास्त, पण SDG वर प्रश्न येतात, SDG इंडेक्सवर प्रश्न येतात. त्यानंतर भारताचा SDG निर्देशांक याच्यावर प्रश्न येतात. जो पब्लिश कोण करतं मित्रांनो, नीती आयोग पब्लिश करतं, याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. आणि भारताचा टोटल जगामध्ये रँक किती आहे त्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे 2020च्या निर्देशांकानुसार. पुढे जाऊया आपण. बघा, मानवी विकास निर्देशांक. आता ही निर्देशांक महत्वाचे आहे. मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट पॉवर्टी इंडेक्स कधीपासून पब्लिश करतो आपण, 1990 पासून. याच्यावर काय प्रश्न आलेले आहे तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की हा रिपोर्ट पब्लिश कोण करतं, कोण पब्लिश करतं. त्यानंतर हा रिपोर्ट पब्लिश करण्यामागे निकष कोणते कोणते आहे, म्हणजे पॅरामीटर्स कोणते आहे, आणि भारताचा रँक किती आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याच्याशी तुम्हाला करंटचा जो डेटा आहे तो देखील काय करायचा आहे, इंटिग्रेट करायचा आहे. त्यानंतर मानवी दारिद्र्य निर्देशांक 1997 ते 2010 पर्यंत आपण पब्लिश करत होतो. त्यानंतर आपण रिप्लेस केला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाने, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने. ठीक आहे, ह्या सगळ्यांवर प्रश्न आलेले आहेत. आता काही गोष्टी जुन्या जरी झाल्या तरी त्याच्यावर प्रश्न येतात, जसं की हा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आहे, त्याच्यावर देखील प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर वंचितता गुणांक म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे त्याचा जर गुणांक काय 1/3 असेल किंवा मग स्कोअर जो आहे तो 0.3 असेल तर त्या फॅमिलीला आपल्याला काय म्हणायचंय, ती फॅमिली बहुआयामी गरीब आहे, बहुआयामी दारिद्र्यात आहे. याच्यावर दोनदा प्रश्न आलेला आहे या वंचितता गुणांकावर. त्या 0.33 वरच प्रश्न आलेला आहे. कशावर, 0.33 वर. त्याचा आपण काय म्हणतो, वंचितता गुणांक म्हणतो किंवा वंचितता स्कोअर म्हणतो. लिंग असमानता इंडायसेसवर प्रश्न आलेला आहे. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. त्यानंतर भौतिक गुणवत्ता निर्देशांकावर प्रश्न आलेला आहे. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स. त्यानंतर ह्युमन कॅपिटल इंडेक्सवर प्रश्न आलेला आहे, जे वर्ल्ड बँक पब्लिश करतं. त्यानंतर तुम्हाला सांगितलं मी की हिरवी अर्थव्यवस्था, ग्रीन इकॉनॉमी ही कन्सेप्ट कोणी दिली, तर ह्या तिघांनी ही कन्सेप्ट दिलेली. याच्यावर पण एकदा प्रश्न आलेला आहे. टी पियर्स, ए मार्कंडेय आणि बी बार्बियर. त्यानंतर एकदा प्रश्नात विचारलंय विकास आणि पर्यावरण शाश्वतता यांच्यामध्ये ट्रेड ऑफ आहे का, म्हणजे यांच्यामध्ये काही संबंध आहे का. जसं की विकास होत असेल तर पर्यावरण शाश्वतता असते का, पर्यावरण शाश्वतता असणं गरजेचं आहे का, त्याच्यामध्ये ट्रेड ऑफ आहे का. त्यानंतर पर्यावरण शाश्वतता, ठीक आहे, तोच पॉइंट आहे. आणि एकदा नोबेल प्राइजवर देखील प्रश्न आलेला आहे, जो म्हणजे करंट अफेअर्स मध्ये न विचारता त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये विचारला होता. त्यानंतर नियोजन आणि पंचवार्षिक योजना, दरवर्षी प्रश्न असतो, 1 किंवा 2 प्रश्न. भारतामध्ये नियोजनाची दीर्घकाल उद्दिष्ट काय होती, असा प्रश्न आलेला आहे. उद्दिष्ट काय असू शकतात, पॉवर्टी कमी करणं, अनएम्प्लॉयमेंट कमी करणं, इनइक्वॅलिटी कमी करणं, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं. तर ह्या अशा उद्दिष्ट आहेत. योजना निर्मिती आणि यश. मग ह्या योजना निर्मितीचं यश अपयश विचारलेलं आहे, योजना काळातील यश अपयश विचारलेलं आहे. त्यानंतर प्लॅनिंगचे प्रकार विचारले. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग, ज्याला आपण म्हणतो की प्रमाण स्थापक नियोजन, आणि त्यानंतर इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, आणि त्यानंतर पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. 2024ला प्रश्न आला याच्यावर. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय, म्हणजे काय, जे एक प्रकारे लॉंग टर्मचं प्लॅन असतं, 15, 20 किंवा 25 वर्षाचं उद्दिष्ट असतात, लॉंग टर्म प्लॅन असतात, त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणायचं आहे. ह्या एवढ्या कालावधीसाठी आपण उद्दिष्ट ठरवलेली असतात. त्यानंतर योजना अवकाश, प्लॅन हॉलिडेवर प्रश्न आलेला आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे की भारतामध्ये प्लॅन हॉलिडे आपण कधी कधी ऑब्झर्व केलेला आहे. अगोदरचे 3 वर्ष 1966 ते 1969, त्यानंतर 91-92 ही 5 वर्ष. त्यानंतर 7व्या योजनेमध्ये असं विचारलंय की सर्वाधिक वाटा कशाला दिला गेला एक्सपेंडिचरचा, तो कशाला होता, तर ऊर्जा क्षेत्राला होता. त्यानंतर 10वी, 11वी आणि 12वी जी पंचवार्षिक योजना आहे यांचे उद्देश विचारलेले आहे, आणि फोकस एरिया विचारलेले आहे, कोर एरिया विचारलेले आहे, मॉनिटरेबल टार्गेट्स विचारलेले आहे. पुन्हा 9व्या, 10व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये इन्फ्लेशन
चलनवाढ किती होती याच्यावर प्रश्न आलेला आहे. दुसऱ्या योजनेमध्ये, दुसरी पंचवार्षिक जी योजना होती त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टील प्लांट सुरू केले आपण, तो त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर भारतामध्ये नियोजनाचं संस्थात्मक स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे. अगोदर नियोजन आयोग होतं, 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग आलं, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे की नीती आयोग कधी आलं. त्यानंतर नीती आयोगाचा SDG इंडिया इंडेक्स याच्यावर प्रश्न आलेला आहे, तो आपण अगोदर पण घेतला आणि इथं पण मी मुद्दाम घेतला. त्यानंतर नीती आयोगाचा त्रैवार्षिक जो आराखडा आहे त्यावर प्रश्न आलेला आहे. 3 इयर ऍक्शन अजेंडा ऑफ नीती आयोग फॉर 2017 and 2020. हा आणखी एक सेपरेट टॉपिक आहे महत्वाचा, लोकसंख्या आणि नागरीकरण म्हणजे काय असा एकदा प्रश्न आहे बेसिक. त्यानंतर नागरीकरणाच्या किंवा शहरीकरणाच्या समस्या काय आहेत. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट एजन्सी याच्यावर प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आलेला आहे की त्याचा एरिया विचारलाय, स्थापना कधी झाली ते विचारलंय. त्यानंतर 2011च्या जनगणनेवर प्रश्न येतात, पण हे प्रश्न आपल्याला ते जॉग्राफी मधनं व्यवस्थित सोडवू शकतो आपण. ठीक आहे. 2000 ची जी पॉलिसी आहे, पॉप्युलेशन पॉलिसी, लोकसंख्या धोरण 2000, याच्यावर खूप जास्त प्रश्न आलेत आतापर्यंत. 4-5 वेळेस प्रश्न आलेले, सेम टॉपिकवर प्रश्न आलेले. 2025 ला आत्ताची जी एक्झाम झाली नोव्हेंबरमध्ये तिच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर भारताची जी लोकसंख्या आहे तिचा आणि जगाचा तुलना विचारलेली आहे आपल्याला. शहरी कोणत्या शहरामध्ये किती पॉप्युलेशन राहतं हे विचारलेलं आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यानंतर सामाजिक पैलू म्हणजे काय विचारलंय एकदा की साक्षरतेमुळे स्त्रियांमध्ये प्रजनन दर कमी होतो का, आणि त्या कमी होण्यामागेचं जे रिझन आहे ते साक्षरता आहे का असं विचारलेलं आहे. शासकीय योजना आणि कायदे हा पण महत्वाचा टॉपिक आहे. बघा, ज्या करंटमध्ये ज्या महत्वाच्या योजना आहे ना, जसं की मागच्या बजेटमध्ये किंवा ह्या बजेटमध्ये, मागचा बजेट आणि हा बजेट, त्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये काही मेन्शन केलेलं आहे का, इकॉनॉमिक सर्व्हे. आणि हे काय की इंडिया आणि महाराष्ट्र दोघांचंही महत्वाचं आहे. याच्यामध्ये ज्या महत्वाच्या स्कीम आहे त्या तुम्हाला पाठच पाहिजे. मग बघा कशावर प्रश्न आलेला आहेत आतापर्यंत. प्रधानमंत्री जनधन योजनेवर, एकाच योजनेवर 3 वेळेस प्रश्न आलेला आहे, 3 वेगवेगळ्या वर्षी. ठीक आहे, सेम विचारले. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना याच्यावर प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न विचारला होता की प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना साठी जे एलिजिबल लोक आहेत ते कोण आहेत विचारले. जसं की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे कामगार. त्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा याच्यावर प्रश्न आलाय. काय प्रश्न आलाय की हा कायदा पास कधी झाला, तर तो 1952 ला पास झाला. त्यानंतर आता 2025 मध्ये 20 कलमी कार्यक्रमावर प्रश्न आलेला आहे. 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता, मुख्य उद्दिष्ट काय होतं, एकच होतं ते विचारलेलं आहे आपल्याला, दारिद्र्य निर्मूलन. त्यानंतर अन्न सुरक्षा याची डेफिनेशन एकदा विचारलेली आहे. अन्न सुरक्षा म्हणजे काय. त्यानंतर राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000 याची उद्दिष्ट विचारलेली होती. त्यानंतर शिक्षण हक्क कायदा 2009 याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा कायदा 2013 वर 2दा प्रश्न आलेले. अन्नपूर्णा योजनेचे उद्दिष्ट काय याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे एकदा. बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो कार्यक्रम लॉन्च केला आपण, तर त्याची तारीख विचारलेली आहे आपल्याला. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड आहे, कोणत्या कोणत्या बाबी आहे याच्यावर प्रश्न आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्यावर प्रश्न आहे. सुमतीबाई सुकळीकर योजना, तर ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना आहे. त्यानंतर महिला ई-हाट, राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प. त्यानंतर अब्दुल कलाम अमृत आहार योजना, ट्रायबल एरियातील महिलांसाठी ही योजना होती. ट्रायबल एरियातील ज्या प्रेग्नंट अँड लॅक्टिंग मदर्स आहे त्यांच्यासाठी एक वेळेचं जेवण जे पूर्णपणे संतुलित असेल ते त्यांना भेटेल ट्रायबल एरियामध्ये. अमृत योजनेवर प्रश्न आहे. स्मार्ट सिटीवर प्रश्न आहे. हृदय योजनेवर प्रश्न आहे. संसद आदर्श ग्राम योजनेवर प्रश्न आहे. भारत नेट उज्ज्वला योजनेवर प्रश्न आहे. मग तुम्हाला लक्षात येतंय का, ज्या गव्हर्नमेंटच्या फ्लॅगशिप स्कीम आहे, गव्हर्नमेंट ज्या रेग्युलरली प्रमोट करते, तर त्याच्यावर आपल्याला इथे प्रश्न आलेले आहे. राष्ट्रीय सोलार मिशनवर प्रश्न आहे 2000. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 वर प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सोलार जी आपण एनर्जी प्रोड्यूस करणार आहे ती टोटल किती आहे, जसं की 100 गिगावॅट तेव्हाचं टार्गेट होतं हे. त्यानंतर नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज याच्यामध्ये कोणते कोणते
सब कंपोनंट येतात, जसं की नॅशनल सोलार मिशन, नॅशनल ग्रीन मिशन, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट, असे जे कंपोनंट आहेत ते. त्यानंतर मी तुम्हाला अर्थसंकल्प तर सांगितलं, हे करायचंच आहे तुम्हाला. 16वा वित्त आयोग वेगळा पॉईंट आहे आणि जनरल बजेट वेगळा पॉईंट आहे. 16व्या वित्त आयोगाचे तुम्हाला इथं आत्ता ज्या आलेल्या आहेत, आत्ता शिफारशी आलेल्या आहे जानेवारीमध्ये, त्या तुमच्या पाठच पाहिजे. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसी काय आणि त्यांनी हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन आणि व्हर्टिकल डिव्होल्यूशन साठी काय फॉर्म्युला ठरवलेला आहे. ठीक आहे, 41% दिलंय की 42% दिलंय राज्यांना, ते देखील तुम्हाला माहिती पाहिजे. आणि राज्यांमध्ये जे आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन करायचंय, तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला ठरवलेला आहे, निकष काय आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. जनरल बजेटवर असा प्रश्न विचारलाय की जनरल बजेट महाराष्ट्रात पहिल्यांदा कधीपासून इम्प्लिमेंट केलं, जे 2013 पासून आपण करतोय. आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, याच्यावर असे डायरेक्ट प्रश्न नाहीये, पण एकदा ते ऑप्शन मध्ये दिलेले आहे. त्यानंतर भूमी राशी प्रणालीवर डिटेलमध्ये प्रश्न आलेला आहे की याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, डेट विचारली लॉन्चची. त्यानंतर नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर 2007, याचे ऑब्जेक्टिव्ह विचारले, उद्दिष्ट विचारले. त्यानंतर भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपप्रकल्प, याचा साल विचारलं की कधी लॉन्च केला होता. भूमी सुधारणा आणि कृषी, आता इथं राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कृषी घटकावर सेपरेट आपण जर कृषी केलं तर खूप जास्त प्रश्न नाहीये, 2-3 वेळेस प्रश्न आले. पण हा जो घटक आहे भूमी सुधारणा, हा आयोगाचा फेवरेट आहे राज्यसेवा पूर्वसाठी, तर हा तुम्हाला माहिती पाहिजे. मग भूमी सुधारणाची व्याप्ती आपल्याला विचारली, भूमी सुधारणांचे ध्येय आपल्याला विचारले. व्याप्ती म्हणजे काय, मग जसं की मध्यस्थांचे उच्चाटन आपण ज्याला म्हणतो, मध्यस्थांचे उच्चाटन, अबोलिशन ऑफ इंटरमिडिएटरीज. त्यानंतर कुळ कायदा, टेनन्सी ऍक्ट, याच्यावर प्रश्न विचारले. जसं की एक स्लोगन होतं, लँड टू द टिलर, लँड टू द टिलर म्हणजे जो कसतो त्याची जमीन, अशा गोष्टींवर प्रश्न विचारलेले आहेत. इथं भूदान चळवळ देखील महत्वाची आहे विनोबा भावेंची. त्यानंतर भूमी सुधारणांमध्ये ट्रिपल रिव्होल्यूशन कशाला म्हणतात किंवा ट्रिपल रिव्होल्यूशन काय इंडिकेट करते. ट्रिपल रिव्होल्यूशन म्हणजे काय, तर एका प्रकारची ती सांस्कृतिक पण आहे भूमी सुधारणा चळवळींमध्ये, राजकीय पण आहे आणि तांत्रिक पण आहे. त्यानंतर लँड सेलिंग ऍक्ट वर प्रश्न विचारलेला आहे. आर्टिकल 46 वर याच्यातच प्रश्न विचारला इकॉनॉमिक्स मध्ये. आर्टिकल 46 काय सांगतं की लँड जी आहे, ट्रायबलची जी लँड आहे, ट्रायबलची लँड ती सहजासहजी कुणाला विकता येणार नाही किंवा कुणाकडे ट्रान्सफर होणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर गोल्डन रिव्होल्यूशन म्हणजे अग्रिकल्चर मधली जी रिव्होल्यूशन आहे महत्वाची, गोल्डन रिव्होल्यूशन, सॅफ्रॉन मिशन, राष्ट्रीय कृषी विकास योजना, बरोबर आहे. 11th 5 year प्लॅन मध्ये आपण लॉन्च केलेली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं, तर आपल्याला ऍग्रिकल्चर ग्रोथ 4% अॅन्युअली अचीव्ह करायची होती, जे आजही आपलं टार्गेट आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8, याच्यावर देखील प्रश्न आहे. आर्थिक विचारवंत आणि सिद्धांत, आता हा जो टॉपिक आहे ना, तर हा किचकट आहे थोडासा. काय की कधी कधी काय होतं की आपण याच्यावर खूप जास्त वाचून गेलोय, तरी पण मग आर्थिक विचारवंत एवढे आहे की सगळ्यांना पाठ करायचंय का. आपण काही युपीएससीचा ऑप्शनल किंवा राज्यसेवेचा ऑप्शनल इकॉनॉमिक्स नाहीये आपला, बरोबर आहे. मग त्यामुळे सगळं पाठ असणं अपेक्षित नाहीये. पण आतापर्यंत आयोगाने जे जे आपल्याला विचारलेलं आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे. मग आता कशावर प्रश्न आलेला आहे, तर आयोगाने एकदा असं विचारलंय की अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे असं कोणी म्हटलं होतं, बरोबर आहे. मग ते आपल्याला माहिती आहे की कार्लिन आणि रस्किन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पॉव्हर्टीवर बोलताना रॅग्नर नक्स यांनी पॉव्हर्टीची व्हिशियस सायकल, पॉव्हर्टीचं दारिद्र्याचं दृष्ट चक्र ही संकल्पना दिलेली, कोणी, रॅग्नर नक्स यांनी. त्यांनी तेच वाक्यामध्ये त्यांनी कसं सांगितलंय की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच आहे. या वाक्याचा एक अर्थाने मिनिंग काय आहे की पॉव्हर्टीची जी सायकल आहे, ते दृष्ट चक्र आहे, ती व्हिशियस सायकल आहे. त्यानंतर शुपिटर यांच्या मते विकास म्हणजे काय. त्यानंतर गुनार मिर्डलवर प्रश्न आलेला आहे, त्याच्यावर देखील विचारलंय की विकास म्हणजे काय, वृद्धी म्हणजे काय. आणि त्यानंतर हिगिन्सवर प्रश्न आलेला आहे. आता गुनार मिर्डल असेल किंवा हिगिन्स असेल, हे काय आहे, एक प्रकारे बाउन्सर आहे. ठीक आहे, हे एवढे दिले तेवढे करा, बाकी तुमच्याकडे वेळ असेल तर डिटेलमध्ये करा. आपल्या नोट्समध्ये पण ते डिटेलमध्ये मी दिलेले आहे, जेवढे शक्य आहेत तेवढे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त डोक्यावरनं जात आहे, ते एवढे केलं तरी चालेल. उद्योग आणि सहकार खूप जास्त प्रश्न नाही आले. अभिद हुसेन समितीवर प्रश्न आलाय एकदा. त्यानंतर सेज धोरणावर एकदा प्रश्न आलाय आणि हे पण विचारलं एकदा की पहिला सेज आपण कुठे लागू केला, जो कांडला बंदरामध्ये लागू केला आपण. त्यानंतर सहकारामध्ये एकच प्रश्न आलेला आतापर्यंत, सहकारी संस्थांचं आर्थिक वर्ष विचारलेलं आहे. जे आपलं जे फायनान्शियल इयर आहे तेच त्यांचं पण आहे. चलनवाढ पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर अल्टरनेट वर्षी प्रश्न येतो. चलनवाढ म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन म्हणजे काय. हेडलाईन म्हणजे काय,
होल. हेडलाईन म्हणजे काय? होल. ठीक आहे. पूर्ण इन्फ्लेशन. आणि कोर इन्फ्लेशन म्हणजे काय? जे व्होलाटाईल फॅक्टर आहे. म्हणजे कोणते फॅक्टर? व्होलाटाईल फॅक्टर म्हणजे आता काय व्होलाटाईलिटी कशाची चालू आहे? एनर्जीची चालू आहे, बरोबर? क्रूड ऑइल. मग एनर्जी काढून टाकायचं त्यामधनं, एनर्जी काढून टाकायचं आणि फूडचं इन्फ्लेशन काढून टाकायचं. कशाचं? अन्नाचं, अन्नधान्याचं. आणि मग जे राहिलेलं आहे त्याला आपण काय म्हणायचंय? आपल्याला कोर इन्फ्लेशन म्हणायचंय, कोर चलनवाढ म्हणायची. त्यानंतर चलनवाढीचे प्रकार पण विचारलेत आपल्याला, बरोबर ना? रांगती चलनवाढ अशा प्रकारे ना, क्रिपिंग, वॉकिंग इन्फ्लेशन, त्या प्रकारे गॅलोपिंग इन्फ्लेशन, हे इन्फ्लेशनचे प्रकार विचारलेत. त्यानंतर चलनवाढीचे कारणे आणि परिणाम. कारणांमध्ये ते दोन जे कारण आहेत, कोणते? पुश आणि पुल फॅक्टर, ते महत्वाचे, ते तुम्ही अभ्यासच करायचं त्याचा व्यवस्थित. पुल फॅक्टर कोणते आणि पुश फॅक्टर कोणते. आणि चलनवाढीचे परिणाम म्हणजे तुमच्या आमच्यावर, सामान्य जनतेवर काय परिणाम होतात? जे फिक्स्ड इन्कम सॅलरी लोक आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतात? आणि ज्यांचं हातावर सगळं आहे, संसार आहे, त्यांच्यावर काय परिणाम होतात. त्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प आणि चलनवाढीमध्ये काही रिलेशन आहे का? आणि त्यानंतर हे दोन निर्देशांक, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, याच्यावर प्रश्न आलेला आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे, खूप जास्त डिटेलमध्ये नाही. भारतातील आर्थिक सुधारणा, ज्या 1991 नंतर ज्या सगळ्या सुधारणा केल्या ना आपण, त्या सगळ्या याच्यामध्ये येतात. पण 1991 ज्या प्रायमरी आपण केल्या, बरोबर आहे, ज्यावेळेस मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, ते अर्थमंत्री असताना कोणत्या कोणत्या सुधारणा केल्या त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, औद्योगिक विनियंत्रीकरण, म्हणजे याला आपण म्हणतो ना डिरेग्युलेशन केलंय आपण सेक्टर. काय केलंय? डिरेग्युलेशन केलंय, म्हणजे लायसन्स राज आपण खतम केलं होतं, बरोबर. वित्तीय क्षेत्र सुधारणा, मग याच्यामध्ये नरसेन दोन्ही कमिटी, त्यानंतर 2013ला आलेली कृष्णा कमिटी, एलपीजी प्रतिमान 1991ला आपण जे लॉन्च केलं ते, बरोबर आहे. आणि 1991ला जे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झालं होतं, तर त्याचे बेसिकली कॅरेक्टरिस्टिक पण विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था खूप जास्त प्रश्न नाही आलेले, खूप म्हणजे कमी प्रश्न आलेले. एशियनवर प्रश्न आला, एकदा गॅटवर आलेला आहे, ISA वर आलेला आहे, त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषदांवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता माझा उद्देश हाच होता या पॉइंट मागे, की बघा, तुम्ही जर अर्थशास्त्राचं कोणतंही पुस्तक बघितलं तर तुम्हाला हे पॉइंट, आणि तुम्ही जर पूर्ण सिलेबस बघितला अर्थशास्त्राचा, तर याच्यामध्ये तुम्हाला खूप डिफरन्स जाणवेल. तर माझं टार्गेट हेच आहे की तुम्ही रॅन्डमली काही वाचत बसू नका. जे आपण पॉइंट दिलेले आहे पहिले ते अभ्यासा, आणि मग तुम्हाला वेळ उरतोय का, कारण एक्झाम आता 2-2.5 महिने राहिलेली आहे, बरोबर आहे. आणि मग बाकीचा तुम्ही अभ्यास करा. हे पॉइंट पहिले तुमचं झाले पाहिजे. पहिले तुम्ही हे अभ्यासा, हे व्यवस्थित वाचा, हे रिवाइज करा, याच्या नोट्स तयार ठेवा. ठीक आहे, थांबतो. थँक्यू.